वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर मी आहे तुमचा लाडका सोम. मी आलोय पुन्हा एकदा एक नवीन ब्लॉग घेऊन तुमच्यासाठी. तर आजचा ब्लॉग थोडा फिरायचा असणार आहे, कारण की आपण चाललोय कडप्पा देवी मानगावला. तर चला आमच्या बरोबर. तामिनी घाटात आणि आपण पुढचं दृश्य बघू शकतो की आपल्याला काहीच दिसत नाही, तरी दादा आपली धाडशीने गाडी चालवते ते. तर गाईज आपण आता थोडं जवळ आलेलो आहे आणि इथनं जवळजवळ फक्त 10-15 मिनिटात आपण आपल्या देवीच्या मंदिरावर पोहोचत आहे. आपण बघू शकतो की किती सुंदर मार्ग आहे देवीच्या मंदिराकडे जाण्यासाठी. पाँव में लगा के वो लाली आली रे संभालने वाली काली माँ महाकाली. आपण आलोय देवीच्या तिथे पाया पडायला. आंखों में लगा के वो काजल भाग्य वो जगाने वाली काली माँ महाकाली. छम छम घुंघरुओं से रास्ता दिखाने वाली काली माँ महाकाली. चाललोय गाव फिरायला, म्हणजे गाव एक्सप्लोअर करायला एक प्रकारे. आपलं गाव बिव फिरून झालेलं आहे आता मस्तपैकी. थोडंसं एक्सप्लोर करून आणि आपण चाललो आता परत देवीच्या मंदिरात. काहीतरी आपल्याला जेवण करायचंय, तर चला भेटूया जेवायच्या ठिकाणीच. सगळे जेवायला वगैरे बसलेले आहेत आम्हाला सोडून. आम्ही ऍडजस्ट केले, काय अडचण नाहीये.
आली रे छोटी से बांधकर लाई दिवाली रे। गाईज आपलं दर्शन वगैरे आता सगळं व्यवस्थित करून आले, जेवण बिवण, आणि आपण चाललोय आता घराच्या मार्गाकडे. आणि घराच्या मार्गाकडे जाताना बाय चान्स आपल्याला धबधबा दिसला, आपली इच्छा झाली तर आपण डायरेक्ट जाणार आणि इथं भिजणार आहे. म्हणजे विषय एकदम खोल आहे, डायरेक्ट जायचं आणि भिजायचं, विषय संपला. चला. तर गाईज आम्ही आता आलोय धबधब्यावर हर्षद भाई बरोबर. आता पोरं आमची भिजून झालेले आणि आम्ही आमच्या घरच्या मार्गाला लागलेले. तर आपण बघू शकतो किती सुंदर बाहेर वातावरण, ढग हे डोंगराशी हे झाले.